अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तीप्रेमी सुहृदजन, आपण गेल्या खेपेला पाहिलं की समजा एखाद्या भगवान श्रीकृष्णाच्या विरोधकानं भगवान श्रीकृष्णाला नावं ठेवायची ठरवली, काही अपशब्द वापरायचे ठरवले, तर काय घडू शकतं? तर तो जो कोणी विरोधक असतो तो आपल्या मुखातून जर अपशब्द काढायला लागला तर शब्द याची अधिष्ठात्री देवता शारदा किंवा सरस्वती आहे, तिला भगवंताला नावं ठेवलेली आवडत नाही. अशा वेळी काय घडतं? तर विरोधकानं जरी निंदेचा शब्द उच्चारला तरी सरस्वती देवतामध्ये त्या निंदेचं परिवर्तन स्तुतीमध्ये करते. उदाहरणार्थ समजा निंदा करताना आपण असं म्हटलं की तो भगवंत आहे ना, तो गुणरहित आहे, कुठलाही गुण त्याच्या ठिकाणी नाही, तर निंदा झाली की नाही. बघा, आपण समजा वधूवर संशोधनाला गेलो, वर संशोधन वधू संशोधन, आणि आपल्याला जर तुम्ही सांगितलं हा वर बघताय ना, त्याच्या अंगात एकही गुण नाही, आपण स्वीकारू का त्याला? वधू संशोधनाला गेलो, वधू एकही गुण नाही, स्वीकारू का? म्हणजे गुण नसणं हा दोष आहे. पण विचार करा, गुण म्हणताना आपण सद्गुण, इंग्लिश मधला क्वालिटी, त्या आपण शब्द देतो, पण परमार्थामध्ये गुण म्हणजे त्रिगुण, सत्व, रज आणि तम. ते भगवंतात नसणं हा भगवंताचा दुर्गुण नाही आहे, तो त्रिगुणातीत आहे. आणि आपण गीतेत बघितलंय तसा स्थितप्रज्ञ आहे, तसा गुणातीत आहे. म्हणजे भगवंता गुणातीत असणं हाच त्याचा गुण आहे, पण आपल्या दृष्टीने गुण नसणं हा दोष आहे. मग शारदा देवी काय करते? तर त्याच्यानुसार तुमचे अपशब्द गुण नाही म्हणून निघतात ते तसेच ठेवते, पण त्याचा अर्थ मात्र बदलतो की गुण नसणं म्हणजे नसणारच, पण तो गुणातीत आहे. बरोबर असं तो भागवतात तिथे घडलं. आणि सहज सांगतो, मागं बोललो होतो की हीच गोष्ट एकनाथांनी रुक्मिणी संवरात केली. रुक्मिणी संवरामध्ये जो राजा भीमक किंवा भीष्मक आहे, रुक्मिणीचे वडील, ते वयाने मोठे झाले आणि त्यांचा जो मोठा मुलगा आहे रुक्मी, तो करता धरता आहे. आणि म्हातारा चालल्या वडिलांना आपल्या या करत्या धरत्या मुलाच्या शब्दाच्या पलीकडे जाता येत नाही. रुक्मिणीची इच्छा अशी आहे की रुक्मिणी ही शिशुपालाला द्यावी. अशा स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण येतात आणि रुक्मिणी हरण करतात. रुक्मिणी संयम होतो, रुक्मिणीला खूप संताप येतो आणि मग रुक्मिणी कृष्णाला जी नावं ठेवतो ती सगळी निंदा व्यंजक आहे, त्याच्यात निंदाच आहे, अपशब्द आहे. पण शारदा देवीनं त्या निंदा व्यंजक शब्दाचं गुणव्यंजक शब्दात निंदा व्यंजक, स्तुती व्यंजक, गुणव्यंजक अशा शब्दात परिवर्तन केलं. असं नाथांनी त्यांच्या अत्यंत गाजलेल्या रुक्मिणी संवर या आख्यान काव्यात केलं. एकनाथ 16व्या शतकात, शिवाजी महाराज 17व्या शतकात आणि भागवत इसवी सन पूर्व 1000. जे कुणी कुणाकडून घेतलंय ते आपल्या लक्षात. 16व्या शतकातल्या नाथांनी इसवी सन पूर्व 1000 जे भागवत आहे त्याच्यामध्ये हा जो प्रसंग आहे, शिशुपालांना निंदा करणं, ही केली आहे. हीच रुक्मिणीने निंदा करणं, नावं बदलली. भगवान श्रीकृष्ण तोच आहे, निंदा करणारी माणसं वेगळी आहे. तर या ठिकाणी तो शिशुपाल निंदा करतोय असा पुन्हा शिशुपालाचं श्रीकृष्णाचं नाते संबंध हे ध्यानामध्ये घ्या. म्हणजे पांडव हे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची आत्याची मुलं आहेत, जसं शिशुपाल सुद्धा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे. आपले मामे भावंड त्यांचं नातं आहे आणि इतकं नातं असून शिशुपालांना नावं ठेवावी, ते काय म्हणायचं?
आता इथंपर्यंत आपण गेल्या खेपेला होतो. आता शिशुपाला नावं काय ठेवली बघा. पहिल्यांदा तो म्हणाला की जी काळाची गती असते ती खरंच कुणाला कळत नाही. असं आपल्याकडे सुभाषित आहे, कालस्य गती गहना. जसं कर्मणस्य गती गहना आहे, कर्म कसं असतं, कार्य कसं असतं कळत नाही, तसं काळाची गती पण कळत नाही. आणि खरं आहे, वर्तमान, भूत आणि भविष्य. पण उद्याच्या दिवसात त्या दिवसाच्या पोटात काय येऊन ठेवलंय ते आपल्या कुणालाही कळत नाही. काय घडतं बरं तुमच्या माझ्या जीवनात? समजा उद्या एखाद्या माणसाला भेटायला जायचं मी ठरवलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण भेट होत नाही. तर इंग्रजीमध्ये म्हणतात चहाचा कप आणि आपले ओठ याच्यात अंतर असतं. कप अँड लिप असे शब्द आहे. लिप म्हणजे ओठ आणि कप. ते कशामुळे होतं? काळ, काळ इंग्लिशमधला टाईम, ही अशी शक्ती आहे की कधी कधी भगवंताला सुद्धा तिच्या पुढं अडचण उत्पन्न होईल. त्याचा आधार घेऊन शिशुपाल म्हणतोय, कोण कोणाचा आधार घेतो बघा. आपल्याकडे मराठीत म्हणून भूता हाती भागवत आहे. भूत, पिशाच्य, वेताळ आणि संदर्भ कशात येतोय? भागवताचा. त्याच्यात तो उलट सुद्धा काही नसेल, भूतांना भागवता संदर्भ द्यावा. पण म्हण आहे आपल्याकडे भूता हाती भागवत. तसं शिशुपाल या ठिकाणी निंदा करताना म्हणतोय, अहो काळाची गती गहन आहे. नाही तर तुमच्यासारखे इतके सभेमध्ये वृद्ध लोक असताना सहदेवासारखा एक कोर्टा उठून उभा राहतो. इतके वृद्ध असताना सहदेव कोण? जरासंधाचा मुलगा. उठून उभा राहतो आणि तुम्हाला ज्ञान शिकवतो. काय म्हणतो? अहो सगळ्या क्षत्रियामध्ये श्रेष्ठ कोण असेल तर भगवान नाहीच. हा यादव वंशीय वासुदेव श्रीकृष्ण, त्याचा सत्कार करा. आणि तुम्ही माणसं ऐकता काय? काळाची गती गहन आहे बरं. असा तो सगळ्या वृद्धांना अपशब्द उच्चारतो. म्हणतो तुमच्या बुद्धीला मोह पडलाय. नाहीतर कोर सावदा, कोर सावदा अशा प्रकारचा राजपुत्र सहदेव उठून उभा राहतो आणि सगळ्यांना डावलून चला कृष्णाची पूजा करूया असं म्हणतो. पुढे म्हटलंय, आता तिथं तिखट आहे बघा. यज्ञ जो असतो त्या यज्ञामध्ये हवी अर्पण केलं जातं. आहुती, संविधा, अग्निहोत्र आपण म्हणतो. तिथे आपण घरात ज्याला आपण दही भात म्हणून किंवा तिथं पूर्वडाश शब्द वापरला, काही अग्नीला अर्पण करतो. पण तो अग्नीनेच घेतला पाहिजे. तिथं तिखट भाषेमध्ये म्हणते, अगदी तिखट आहे. समजा आपण अग्नी नारायणाला पूर्वडाश अर्पण करायला आलो आणि एखाद्या कावळ्याने तो पळवला, किती वाईट आहे बरं. काय तिखटपण आहे. कावळ्यालाही मिळतं, पण कधी आणि कुठं मिळतं तुम्हाला माहिती आहे. त्याची आठवण तो करतो आणि म्हणतो कृष्णाची पूजा करणं म्हणजे यज्ञात अग्निदा अर्पण न करता कावळ्याला पूर्वदास खाऊ घालावं अशा प्रकारचं तुम्ही करता आहात. निंदा क्रमांक 2. निंदा क्रमांक 3. आता कशी गमत आहे बघा. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा आहे. कृष्ण वर्णानं निळा सावळा आहे, काळा नाही आहे. कृष्ण म्हणतो आपण, पण खरंच त्याची कांती कशी आहे आपण जर विचार केला. तिथं आहे पुतळा, प्रतिमा. नीट विचार करा. कृष्णमेघ हा आपण शब्द वापरतो. कृष्णमेघ, पण कधीही कृष्णमेघ काळ्या रंगाचा असत नाही, निळ्या सावळ्या रंगाचा असतो. आणि निळा सावळा का असतो? त्याच्या पोटामध्ये कारुण्याचं जल असतं. जसं बघा, आता पुरुषोत्तम मास चाललाय. आता गीताच्या महिन्यात सुद्धा एक पाऊल पुढे टाकलंय की कृष्णाला जसं, गीतेला जसं आपण मानतो तसं गोवंश आणि गो मातेला मानतो. आणि म्हणून आपण सगळ्यांना आवाहन केलेलं गीताधर्म मंडळाने की गो मातेच्या पूजनासाठी अधिक महिन्याच्या निमित्तानं तुम्ही मंडळाकडे काही दान करा. जे एकत्र करून आपण गो संस्थेला देऊ. आपल्याकडे गाई नाही आहे, पण गीता आहे तिथं देऊ. का करत?
सहज माझ्या मनात विचार आला, आत्ता मी बोलल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा करून बघा, कोणत्याही गाईच्या डोळ्याकडे तुम्ही एकदा बघा. गाईच्या कोणत्याही गाईच्या डोळ्यामध्ये अथांग कारुण्य असते. दुसरा शब्द बघा, अनुभव घ्या. गाईचे डोळे आहेत. मी त्याला तेजस्वी म्हणत नाहीये, ओजस्वी म्हणत नाहीये, अथांग कारुण्य. तसा श्रीकृष्ण निळा सावळा आहे. पण निळा सावळा आणि काळा म्हणजे तर काही म्हणतो, काही लोकांना गोऱ्या रंगाचं कौतुक असतं. निळा सावळा काळा नको, मग गोरा पाहिजे. आपला रामही असो नाही तर कृष्णही असो, दोघे निळे सावळेच आहेत. हे ध्यानात घेऊया. आणि मग तिथे शब्द वापरलाय. आता निंदा आणि स्तुती कशी बघा. अहो तो भगवान श्रीकृष्ण आहे ना, तो कृष्ण वर्णीय आहे. जाऊ दे, त्याला वर्णच नाही आहे. आता निंदा झाली, एखाद्या माणसाला रंगच नाही काकडीला, काय म्हणू आपण त्याला, वर्णच नाही त्याला. स्तुती काय, चातुर्वर्ण्यम मया सुप्तम गुणकर्म विभागशः. अहो प्रत्येक माणसाला वर्ण असतो, भगवंताला वर्ण कसा असतो. म्हणजे जेव्हा निंदा करताना त्याला वर्णहीन दोन्ही अर्थानं, एक रंग नाही आणि वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्याचा वर्ण नाही. ब्राह्मण क्षत्रिय किंवा यास आपण वर्ण म्हणतो, त्यातला वर्ण नाही. ऐकू येते ना. तर वर्ण नाही म्हणजे त्याचा अर्थ झाला रंगही नाही आणि चार वर्णातला वर्णही नाही. ही म्हणतं तर निंदा आहे. भगवंताला, भगवंताच्या दृष्टीनं तो गुण आहे. पुढे म्हटलंय, अहो कृष्ण आहे ना, याला कुठला आश्रम पण नाही. निंदा झाली. एक आश्रम असायला पाहिजे, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. पण मला सांगा, आश्रम कुणाला असतात? जीवाना असतात. ज्यांचं आयुष्य 100 वर्षाचं आहे त्यांना आश्रम असतात. जो चिरंजीव असेल त्याला आश्रम कसे असतील? आश्रम असणार नाही. अगदी भीष्माचार्यांचं उदाहरण दिलं, त्यांना कुठला आश्रम होता? हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आश्रम असणं हा माणसांचा गुण आहे, पण देवाला आश्रम नाही हा देवाचा गुण आहे. आणि कुळ नाही. आणि खरंच आहे, कुळ कसं असणार? कुळ आलं की मर्यादा आली. माझं एक आडनाव आहे, माझे एक कुळ आहे, म्हणजे मनुष्य जातीचा विचार करता मी मर्यादित झालो. पण भगवान हा अमर्याद आहे. कुळ नाही, जाती नाही, वर्ण नाही, हा सगळा शिशुपाल निंदा म्हणून कृष्णाला उच्चारतोय. आणि सरस्वती देवीनं हे शब्द असे उच्चारले की त्या निंदे माझी स्तुती. हा नाथांचा शब्द आहे, निंदे माझी स्तुती. आपण निंदा करायला गेलो पण त्याच्यातून स्तुती होती आहे असं आपल्याला दिसेल. आणखी एक निंदा केली हे जर आपण खास लक्षात घेऊया. जो ययाती राजा होता ना, त्या सगळ्यांचा पूर्वज, त्याला 2 मुलगे होते, 2 पत्नी त्याच्या, देवयानी आणि शर्मिष्ठा. खांडेकरांची अत्यंत चांगली कादंबरी आहे विशा खांडेकरांची. त्यातली जी शर्मिष्ठा होती तिचा मुलगा जो पुरु, तर पुरुपासून पौरव, पुरुपासून कौरव. तो जो पुरु होता त्या पुरुनं वडिलांचं वार्धक्य घेतलं आणि त्यांना तारुण्य दिलं. तर ययाती खुश झाला. आणि त्याचा जो मोठा मुलगा होता देवयानीचा, शुक्राचार्य जे होते त्यांचा नातू, त्याचं नाव यदू. हा यदू आणि तो पुरु, आणि यदू पासून यादव आहे. तर वडिलांनी खरं तर शाप देऊ नये, कारण ययातीने जी मागणी केली होती
तर माझं वाढदिवस घ्या आणि तुमचं काढून द्या, हे कोणत्याही वडिलांना शोभणारं नाही आहे. पण ययातीने पुरूचं कौतुक केलं आणि यदूला शाप दिला. काय यदूला शाप दिला की तुझ्या वंशामध्ये कोणीही राजा होणार नाही. आणि म्हणून हा जो कंस होता, त्याचे वडील जे उग्रसेन होते, त्यांना तुरुंगामध्ये टाकून कंस हा राजा म्हणून निर्वत होता, राजा म्हणून निर्वत होता. पण त्याला बाकीचे क्षत्रिय राजा मानत नव्हते. कृष्णानं मात्र कंस वध करून तो त्याचे मामाच, तर आपल्या आजोबाला उग्रसेनांना प्रथम मथुरेत आणि द्वारकेत राज्याभिषेक करून यदू कुळामधला राजा होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं. जरा तुलना करा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला काकीने असे उद्गार काढले होते की एकदा नंद राजा होऊन गेला चंद्रगुप्ताच्या कालखंडात, आता नंदानंतर नंदांतम क्षत्रिय कुलम, नंदानंतर क्षत्रिय नाही, शिवाजी महाराज राज्याभिषेकाचा अधिकार नाही. तेव्हा काशीहून गागा भट्ट यांना बोलावून आणावं लागलं. मध्ये इतकं दुर्दैव घडलं होतं, इतकं दुर्दैव घडलं होतं की हिंदूंना राजा होण्याचा हक्क नाही. नीट ऐका, हिंदूंना राजा होण्याचा हक्क नाही. म्हणून संस्कृत मध्ये राज्याभिषेक प्रयोग म्हणजे राज्याभिषेकाचा विधी त्याची पोथीच नव्हती. गागा भट्टांनी स्वतः राज्याभिषेक प्रयोग नावाची संस्कृतमध्ये पोथी निर्माण केली, आज उपलब्ध आहे ती. आणि शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला आणि एकदा छत्रपती झाला म्हणून काय भावनिक परिणाम आहे बघा. शिवाजी महाराजांचा देहांत होतो 1680. शिवाजी महाराजांचे पुत्र 89 मध्ये मारले जातात. संभाजी राजे राज्याभिषेक 1674 ला आहे. 80 मध्ये शिवाजी महाराज जातात, 89 मध्ये संभाजी राजे जातात. राजाला जिंजीला परादंड होतो. महाराष्ट्रात छत्रपती नसतो, पण छत्रपतीच्या नावानं धनाजी, संताजी आणि ताराबाई औरंगजेबाबरोबर 27 वर्ष लढतात. राजा नाही, सैन्य नाही, सिंहासन नाही, राजधानी नाही, आणि लढतायत कुणाशी? दिल्लीचा बादशाह. आणि त्यात तो शेवटी इथं संपला. याचं कारण छत्रपती या शब्दावर प्रेम उत्पन्न झालं. कसं आहे, श्रीकृष्णानं सगळ्यात मोठी गोष्ट कोणती केली असेल तर मग जरा सामाजिक दृष्ट्या त्याचा अर्थ असा लक्षात घ्या की म्हणतात तर कृष्ण कोणत्या वर्णाचा होता? वैश्य. व्यवसाय कोणता होता? गवळी. झाला कोण? राजा. हाही सामाजिक अर्थ आहे. कारण कर्ण म्हणतो त्याप्रमाणे दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तो पौरुषम. अरे राजा निर्माण व्हायला नंतर ताकद लागते. राजाच्या पोटी जन्मास राजा होत नसतो कधी. सिंह जो असतो त्याला कोणी राज्याभिषेक करत नाही. स्वयमेव मृगेंद्रता. मृगेंद्र म्हणून मृग इंद्र, मृग म्हणजे पक्षी पशु, फक्त हरिण नव्हे. मृगया म्हणजे पशूंची हत्या, शिकार. मृगेंद्र म्हणतो ना आपण त्याला. सिंह सिंह म्हणून जन्मास आला की तो राजा म्हणून जन्मास येतो. स्वयमेव मृगेंद्रता. तसं यदू कुळाला कृष्णानं मान मिळवून दिला
सविस्तर बोललो नव्हतो पूर्वी, आता तुमच्या लक्षात आलं. त्याच्यावर शिशुपाल आक्षेप घेतो. आम्ही कोण? जन्मजात राजे. हा कोण? कर्मजात राजा. कर्मजात राजा, आम्ही जन्मजात राजा. तर त्या शिशुपाल जमेल तेवढी निंदा करायचा प्रयत्न करतो. आणखीन एक त्याने तिखट सांगितलं. हे भागवतात प्रथमच दिसतंय. अहो, कृष्णानं राजा बनवला, पण मथुरेत राहिला नाही. आम्ही बघा कसे मथुरेमध्ये आहोत, जे भूमीवर आहोत. हा कसा इथे शब्द आहे ना, हा कसा चोरासारखा समुद्रात जाऊन लपलाय. आम्ही कुठे आहे? भूमीवर. हा कुठे आहे? समुद्रात. म्हणजे श्रीकृष्णानं मथुरेच्या लोकांचं रक्षण करण्यासाठी जरासंधापासून सोन्याची द्वारका समुद्राकडनं जमीन मागून मिळवून उभी केली. परशुरामाच्या पराक्रमासारखी. हा पराक्रम कौतुकाचा वाटत नाही, चोरासारखा वाटत. एकदा दृष्टी बदलली, काळी झाली की काय बोलायचंच नाही. आणि ते म्हणतोय भागवतात, शिशुपाल म्हणतो, अहो हा सभ्य माणसासारखा जमिनीवर राहत नाही, चोरासारखा समुद्रात राहतो. आणि अशाची तुम्ही पूजा करता. आपण सगळं पुरं केलं, निंदा झाली, पण निंदे माझी स्तुती. आता हे ऐकल्यानंतर अनेक राजांना शिशुपालाचं बोलणं काही आवडलं नाही. आणि त्यांनी संघर्ष नको म्हणून युधिष्ठिराच्या दरबारातून सभात्याग केला. दुसरे जे होते 3 देशातली मंडळी, एक मत्स्य, कैकय आणि सृंजय ही नावं पूर्वी आली आहेत. मत्स्य, कैकय आणि सृंजय या देशातील जे राजे आणि सैन्य होते ते चिडून उठले आणि शिशुपालावर चालून गेले. यादव तर खवळून उठले. आता घनघोर लढाई होणार असं लक्षात आलं. शिशुपाल मात्र त्याही स्थितीमध्ये ढाल तलवार सज्ज करून रणांगणाला सिद्ध झाला. एवढं त्यातल्या त्यात बरं, पळून गेला नाही, लढाईला सिद्ध झाला. पण त्याच्या अंगाला सगळे तुटून पडणार. मग शिशुपालाच्या बाजूने दुसरे कोणी लढाई उतरणार आणि राजसू यज्ञाच्या मंडपाचं रूपांतर रणांगणात होणार. इकडचे थोडे तिकडचे थोडे मारले जाणार, रक्तपात आणि रक्त रंजित होणार. हे भगवान श्रीकृष्णाला आवडले नाही. मग शिक्षाच करायची तर फक्त शिशुपालाला शिक्षा करू द्या, ना त्याच्या पक्षाला ना आपल्या पक्षातल्या लोकांना. आणि श्रीकृष्णानं प्रथमच, याच्यापूर्वी हा उपयोग झालेला नाही, प्रथमच सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपालाचं मस्तक उडवलं. आता या ठिकाणी आपल्याला हरदासजी कथा सांगतात की नाहीये की 100 अपराध भरल्यानंतर शिशुपालाचं मस्तक उडवलं, असा इथे काही उल्लेख भागवतात नाहीये. पण तो यायला हरकत नाही. पण जे त्यांनी पाप केले बोलण्यामधून, निंदेमधून, ते 100 पाप म्हणजे 99 पाप भरल्यासारखंच आहे. तर तुम्हाला माहिती आहे, शस्त्राने केलेली जखम भरून निघते. शस्त्राने केलेली जखम भरून निघते कालांतरानं. पण मनावर जखम झाली शब्दानं तर कदाचित काही पिढ्या भरून निघत नाही. भाऊ बंधूची उदाहरण आपण बघतो. जे माणसं गेली पण वैर कायम. कुणीतरी कुणाला तरी नावं ठेवली असतात, वैर कायम. तसं शिशुपालानं वैर मागून घेतलं, शिव्या शाप घेऊन घेतलं. अग्नीमध्ये हात घालावा आणि हात पोळला दुःख करावं तसं त्यांनी केलंय. खड्ड्यात उडी मारावी तर शिशुपालाने केलं. अशा वेळेस शिशुपालाला शिक्षा करणं हे कर्तव्य. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपालाचं मस्तक उडवलं. तिथपर्यंत असतं तर ठीक होतं. पण पुन्हा बघा, भागवतकारांना भक्ती शिकवायची आणि आपला भारतीय समाज, हिंदू समाज, सनातन समाज हा टोकाचा सहित, टोकाचा
कधी कधी असं वाटतं तसा नसतं तर बरं झालं असतं. आता आहे ते आहे, आपण टोकाचे सहित नाही. आणि याच्यातून आपल्याकडे भागवत आणि अन्य ग्रंथांनी एका भक्तीला जन्म दिलाय की नवविध भक्तीमध्ये नाही आहे, तर कोणत्याच भक्तीमध्ये नाही आहे की तुम्ही मी करायची पण नाही आहे, पण तुम्ही तरी करतात आणि त्यांनाही पोटामध्ये घ्यायचं सहिष्णुता. म्हणून आपल्याकडे भक्तीचा प्रकार झालाय, त्याचं नाव विरोध भक्ती. आणि विरोध भक्ती कशी असते बरं, तर कंसाला सतत कृष्णाची आठवण होत होती, तो मला मारणार म्हणून. कृष्ण माहिती नव्हता, अथवा मुलगा. रावणाला सतत रामाची भीती वाटते. याचा विचार केला तर भीती पोटी का होईना, भीती पोटी का होईना, पण देवाचं नाव तुमच्या तोंडात येतं आणि म्हणून त्याला भक्तीचं पुण्य मिळतं असं आपल्याकडे मानलं जातं. आता भागवत काय सांगतात म्हणून आपण मान्य करतो, पण आपल्याकडे विरोध भक्ती आहे. आणि त्या तत्व काय सांगतात, शिशुपाल मारला गेल्यानंतर त्याच्या शरीरातून तेजस्वी ज्योत निघाली आणि ती कृष्णाच्या शरीरामध्ये सामील झाली असा उल्लेख आहे. याचा अर्थ काय, तो शिशुपाल असो त्या सामान्य माणूस असो, शेवटी तो जीवात्मा आहे. शिशुपाल असो त्या सामान्य माणूस असो, तो जीवात्मा आहे. जीवात्मा विश्वात्म्याचा अंश आहे. आणि मग बिंदू, बिंदू जलबिंदू हा शिशुपालाचा असो नाही तर एखाद्या व्यक्तीचा असो, तो कुठे जाणार, जमिनीवर पडलेलं पाणी नदीच्या रूपानं समुद्रालाच मिळतं, नाहीतर सुकून जातं. दुसरा पर्याय नाही. पाण्याची एक वाफ तरी होईल, नाही तर वाहत जर समुद्राला मिळालं पाहिजे. तसं तू शिशुपाल अस, नाही तर साधा शिशु अस, सामान्य माणूस. शेवट एक आहे, अंततो तत्व. अंतिम गती काय आहे बरं, भागवताच्या मतानुसार परमेश्वरामध्ये विलीन होणं, त्याशिवाय दुसरा काही भाग नाही. तर शिशुपालाचं अशा प्रकारचं रूप घडलं. इथं माझं आपण जे काही स्कंद बघितले त्याचा थोडा संदर्भ आहे. तो असा, तसं मानलं गेलंय की कृष्णाच्या जीवनात किंवा भगवंताच्या जीवनात, विष्णूच्या जीवनात जे तिघ राक्षस आले ते एकमेकाचे भाऊ आहेत. रामाच्या जीवनात सुद्धा ते कोण कोण बरं, तर हिरण्यकश्यपू, रावण आणि शिशुपाल. हिरण्यकश्यपू, आता ते प्रल्हाद, रावण, राम, आणि आता शिशुपाल. हिरण्यकश्यपू कुठं, प्रल्हाद. रावण कुठं, राम. शिशुपाल कुठं, कृष्ण. हे तिघही सारखेच दैत्य आहे आणि त्यांचा उद्धार करायचं काम एका देवाने केलंय. त्या देवाचं नाव विष्णू. त्या विष्णूचे अवतार, आता प्रल्हाद अवतार नाहीये आपल्या दृष्टीने, पण मी सांगतो आठवणीसाठी, भागवत आहे, भागवतामध्ये एकंदरीत 24 अवतार आहे. आपण 10 अवतार मानतो, पण भागवतात 24 अवतार आहे आणि भिन्न भिन्न स्कंधात ते बदलतात. उदाहरणार्थ कपिल मुनी यांनी सांख्य तत्वज्ञान सांगितलं, त्यांना अवतार म्हणतात. ऋषभदेव त्यांना अवतार म्हणतात. आपण 9 अवतारात धरत नाही आहे, पण अवतार मानले गेले. तसं तुम्ही प्रल्हादाला अवतार मानलं बिघडणार नाही. शत्रू कोण, हिरण्यकश्यपू, रावण आणि आता शिशुपाल. थोडक्यात गीतेमध्ये जे सांगितलंय, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां, ते श्रीकृष्णानं शिशुपालाचा वध करून या ठिकाणी केले. पुढे जाऊया. आता भागवताच्या दशमस्कंदाच्या शेवटच्या भागात आपण आहोत आणि आता आपल्याला एक मोठा संदर्भ मिळणार आहे, जो तिथून भागवत इसवी पूर्व 1000 आणि आता आपलं 2000 ओलांडून गेले, म्हणजे 3000 होऊन गेले. तर 3000 वर्षात तुम्हाला मला विसरता येत नाही अशी एक व्यक्तिरेखा भागवतानं जन्मास घातली आहे. त्याचं नाव भक्तश्रेष्ठ सुदामा. भक्तश्रेष्ठ सुदामा.
काय सुदामाचा अर्थ असेल तर दामोदर शब्द आठवा कुठे दामोदर. तर दामोदर शब्दामध्ये उदरावर ज्याच्या दाम म्हणजे दोरी आहे तो दामोदर. तर दाम शब्दाचा अर्थ एक आहे दोरी. दुसरा दाम आपण नेहमी वापरतो पैसा. कुठला अर्थ आहे माहिती नाहीये पण सुदाम आहे सुदामा आहे. सु म्हणजे चांगला मग धन असू दे नाही तर शृंखला असू दे काही ठरवा त्याचं नाव सुदाम किंवा सुदामा. हा श्रीकृष्णाचा सांदीपनी ऋषींच्या आश्रमातला गुरुबंधू आहे. गुरुबंधू. जेव्हा कंसाचा वध 11 वर्षाचा कृष्ण आणि 13 वर्षाचा बलराम यांनी केला तेव्हा म्हटलं गेलं 11 आणि 13 वर्ष झाली पण 11 वर्षी जी मुंज व्हायला पाहिजे ती तुमची झालेली नाही. ही मुंज केली गेली. आता आपण बघितलंय मुंज केली गेली आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्यांना पाठवण्यात आलं. भागवतकार असं म्हणत नाही की 12 वर्ष ते राहिले पण किमान 12 महिने राहिले काही शंका नाही. कारण त्यातच त्याने सांदीपनी ऋषींची मुलं समुद्राने गिळलेली होती. की सांदीपनी ऋषींच्या पत्नी म्हणजे गुरु पत्नीच्या इच्छेनुसार शंखासुराचा वध करून परत आणून दिलेली आहे. म्हणून मी असं मानतो आकडा नसल्यामुळं ते 12 वर्ष नाही पण 12 महिने श्रीकृष्ण भगवान सांदीपनीच्या आश्रमात गुरुगृही राजाचा मुलगा असून सामान्यासारखे राहिलेत आणि तिथं त्यांचा जो सहकारी गुरुबंधू आहे तो सुदामा. हा विप्र आहे गरीब आहे नंतरही तो गरीबच आहे. पण आपल्याला बघा कुणालाही भारतीय माणसाला विचारलं की भगवत भक्तीची उदाहरणं सांगा. खरी खुरी भगवत भक्ती. पत्रम पुष्पम फलम तोयम योगिनी भक्त्या प्रयच्छती. पटकन आपल्या तोंडात पहिलं नाव येतं शबरीची गोरं त्या रामायण आणि न चुकता दुसरं नाव येतं सुदाम्याचे पोहे. तुम्ही कुणालाही विचारू नका रुक्मिणीचं तुळशी दल नंतर येतं पण न चुकता माणसांच्या तोंडात भारतीयांच्या तोंडात एक शबरीची गोरं येतातच आणि सुदाम्याचे पोहे येतात. काय आहे सुदाम्याचे पोहे? मूठभर पोहे आहेत. किती गरिबी आहे. सुदाम्याने जेव्हा ते पोहे घेऊन जायचं ठरवलं कारण आपल्याकडे कारण रिवाज आहे की गुरु मोठा माणूस मित्र त्याच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. जुन्या काळामध्ये काहीच नसलं तर 2 पानं हातामध्ये घेऊन जा. झाडाची 2 पानं ती तर उपलब्ध आहेत ना पण रिकाम्या हाताने नाही जायचं. तेव्हा सुदाम्यानं पोहे कुठून आणले होते? सुदाम्याच्या बायकोने शेजारी घेऊन उसनवार आणले फाटक्या कपड्यात बांधले आणि ते घेऊन सुदामा आणि ते कृष्णाला प्रिय झाले. तिची गोष्ट आपल्याला माहिती आहे त्या त्या भागवतामध्ये आपल्या समोर घेतली गेली. काय बोलतं बरं तो सुदामा जो होता हा सुदामा श्रीकृष्ण आणि बलराम यांचा निरोप घेऊन परत आल्यानंतर असं म्हणतात गुजरातमध्ये जे पोरबंदर हे आहे ते म्हणजे सुदाम्याची नगर असं म्हणतात आणि असू शकेल पण गुजरात नक्की आहे. आणि ते शक्य आहे तिथून त्याला सोन्याच्या द्वारकेला जाणं जास्त शक्य आहे म्हणून तो गुजरात मधला असेल असू दे. त्या सुदाम्यानं 12 वर्ष गुरुगृही विद्या ग्रहण केली म्हणजे वेदवाणी शिकला धर्म कार्य शिकला आणि परत आल्यानंतर काय व्यवसाय करणार? सहज आहे. आणि ज्याला आपण पौरोहित्य म्हणतो पुरोहित म्हणतो त्याचा व्यवसाय. आता व्यवसाय शब्द वापरणं बरं नाही. हे यज्ञ कर्म सुरू केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत पुरोहिताला आपण आपल्या घरी काही यज्ञाच्या किंवा अन्य काही चांगल्या कार्यासाठी आला तर 10दा नमस्कार करतो. पण त्याला काही संभावना द्रव्य द्यायचं असलं तर आपण कसं मागं पुढे करतो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जास्त बोलत नाही त्याच्यात पण पुरोहित असाच असतो काही इलाज नाही त्याला. सुदामाही तसंच होतं आणि किती भागवतकारांनी रंगवले बघा.
सुदामाच्या पत्नीला सारखा मनात विचारायचा की लग्न झाल्यापासून ऐकते की सुदामा माझा नवरा हा कृष्ण आणि बलरामाच्या बरोबर शिकायला होता. मग काहीतरी मित्राचं ऋण भेटावटीने त्याला अनेकदा बायकोने सांगायचा प्रयत्न केला सुदामाला. नेहमीच्या घरात घडतं तसंच अनेकदा सांगायचा प्रयत्न केला तर आमचे नवरोजीचा ऐकायला तयार नव्हते. बिचारी शेवटी चिडली आणि म्हणाली आता आता इथे काही दिलं नाहीये पण म्हणाले असेल उद्या जेवायलाच वाढत नाही रोज. मग सुदामाने ठरवलं आता काही इलाज नाहीये जाऊ दे. त्याच्या मनात नव्हतं. का नव्हतं भागवतकार सांगतात भक्तांना भगवंताकडे काही मागणं हा भक्ताचा कमीपणा. लगेच तुम्हाला आठवणीसाठी मी सांगतो आपल्या सगळ्यांना ज्याचा अभिमान आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संप्रदायांना म्हटलं तर प्राचीन त्याच्या आधी नाथ आणि महानुभाव आहे पण प्राचीन आणि गंगेसारखा महत्वाचा. बाकीचे संप्रदाय त्याच्यातून उद्योग पावतात आणि त्याच्यात विलीन होतात. आणि त्या वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर ज्या 4 वाऱ्या करायला सांगितल्या किमान 2 सांगितल्या आषाढी कार्तिकी. त्याला कोणताही वारकरी वारीला गेल्यानंतर विठ्ठलाकडे काहीही मागत नाही. 36 तास देवाच्या दर्शनासाठी आणि दर्शन म्हणजे डोकं त्या ठिकाणी टिकवायचं. त्याचं दुष्टदोष होतेच पण डोकं टिकवायचं. त्यासाठी 36 तास उभा राहून काही मागत नाही. शेतीवाडी आहे मुलाबाळांचे लग्न चालू आहे कर्ज बिर्ज आहे काही मागत नाही. आणि मागत नाही तसाच परत जाता जाता तुम्हाला सहज तुम्ही इतरांना सांगा म्हणून सांगतो. आपल्याकडे कसं घडतं की वारी केलेली माणसं अनेक जण पंढरीची वारी झाली की अन्य देवांना जातात. कुलदेव कुलदेवता ते जाणं धर्मसंमत नाही. वारीला गेल्यानंतर परत वारीच करायची. जिथून निघालो तिथंच परत यायचं. मध्ये अन्य देवतांच्याकडे जायचं नाही असा नियम आहे. आता माणसं करतात त्यांना आपण ते नावं ठेवू नको पण नियम माहिती असेल तो तर लोकांना पण सांगूया. का बरं आनंदी निष्ठा एक विठ्ठलासाठी जायचं तर विठ्ठलासाठीच जायचं ना. आणखी देव कशाला पाहिजे हे मूळ आहे. आणि घडतं काय तुम्हाला सांगू सहज ऐका. वारीला जाताना किती गर्दी असते बघा आणि परत वारीला किती माणसं असतात त्याचा विचार ते नाही बरोबर. कारण वारी ही अशी विलक्षण गोष्ट आहे की ती नवस साऱ्यासाठी वारी नाही. अन्य सगळ्या देवतांना आपण जाऊन भेटतो ते नवस फेडायला. एक विठ्ठल देवता अशी आहे की ती नवसाचा देवच नाही. हे तुकारामांच्याकडे सर्वांनी आपल्याला सांगितलं. सुदाम्याच्या मनात विचार आला अरे कृष्ण भगवान माझा सहकारी होता सहचर होता बंधू होता पण माझा भगवंत आहे त्याच्याकडे कसं मागायचं. आता प्रपंच मांडलाय बायकोचं ऐकलं पाहिजे घेतले ते दूध उघड पोहे हे कळकट कापडामध्ये कुठे चांगले कपडे असतात. सुदामाचा पोशाख काय असेल आणि गेलाच वारकेमध्ये. आता एखादा खेडूत आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये याला मेट्रोमध्ये मॉल समोर उभा राहिला तर कशी स्थिती होते तशी. तसं द्वारकेचं सगळं वर्णन छान आहे. द्वारकेचं सगळं वर्णन छान केलं. भागवतकार कशोर देवत नाही. सुदामाची अवस्था काय झाली. कधी कधी उंच इमारत बघता आता डोक्याची टोपी झाली पडते की नाही तशा प्रकारची झाली. ते छान वर्णन केले आणि पुढे गंमत केली. सुदामाच्या मनात विचारला अहो आता हा कृष्ण सापडायचा कसा. कृष्णाचा राजवाडा कृष्णाचं घर कुठलं. नवरा बायको एकत्रच राहत असणार ना. मग 8 राणी आहेत कुठल्या राणी बरोबर असेला राजा. गंमत केली आणखी 16,000 सहस्र वाडे आहेत. कसं चालत जायचं 16,000 सहस्र 16,006 सगळं वर्णन केलंय. आणि गंमत अशी आपण निघालोय आणि सहज पडे आणि दंडवत घडे उजवीकडे बघितलं तर दगडूशेठ हलवाई चाललो तो रस्त्याने पडलो नमस्कार घडला दगडूशेठ गणपतीला. तसं झालं पहिलाच वाडा भेटला तो रुक्मिणीचा.
आणि त्या रुक्मिणीच्या वाड्यामध्ये श्रीकृष्ण भगवान वर्णन मोठं छान केलं. सुदामाला बघून कृष्ण रुक्मिणी एकत्र होते ते तिथला श्रीकृष्ण धावत धावत सुदामाकडे स्वागत केलं, त्याला आत घेतलं, मंचकावर बसवलं, आपण पायाशी बसला, पाद्य पूजा सुरू केली आणि वर्णन केलंय रुक्मिणीला सुदामा माहिती नव्हता. तर रुक्मिणीच्या मनामध्ये विचार आला कोण कोण आलाय माणूस आणि श्रीकृष्ण भगवानची चक्क पाद्यपूजा करायला लागले. म्हणून श्री रुक्मिणीनं, आता स्त्रियांचा स्वभाव, रुक्मिणीनं बाकीच्या राण्यांपण बोलावून आणलं. त्या राण्यांनी बहुतेक म्हणतो मी पण 16,000 बोलावून आणलं आणि सगळ्या बघताय तकमत की श्रीकृष्ण भगवान कुणाची पूजा करतात. पुढे गंमत आणखी आहे. सुदाम्याचं आदर स्वागत केलं, गप्पा गोष्टी केल्या, एक गोष्ट नंतर सांगतो. पण भावानं भावाला मिठी मारावी तशी मिठी मारली, चौकशी केली. अरे परत गेल्यानंतर तू अनुरूप वधूशी लग्न करून विवाह केलास ना, संसार नीट चाललाय ना, ते सगळं 5-10 मिनिटात उरकलं. नीट ऐका, 5-10 मिनिटामध्ये खाली खुशाली विचारून झाली आणि श्रीकृष्ण भगवानानं सुदामाला काय विचारावं, वहिनी मला काय खायला दिलं का? आता सोन्याच्या द्वारकेतला पंचपक्वान्न खाणारा पण आपला कृष्ण असाचा नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम. तेव्हा लाजत मूर्खत म्हटलं नाहीये, पण अत्यंत चिंताग्रस्त होऊन कणवटी जवळ असल्याने पडशी म्हणतात त्याला जुन्या कालखंडात, पिशवी त्यातली काढून ती पुढे गेली. आता हे वर्णन सर्वासाठी छान रंगवतात तिथं नाहीये, पण तुम्हाला सांगतो. ती पुढी उघडून पोहे बघितल्यानंतर कृष्णानं आपला मरण शब्द वापरायचा बकबका खायला सुरुवात केली. आता इथं नाही आहे, पण हरदास सांगतात ते सांगायचं मला तुम्हाला मोह होतं. रुक्मिणी आणि अन्य राण्यांच्या मनामध्ये आलं म्हणे, हरदास सांगतात, भागवत सांगत नाही आहे, राण्यांच्या मनामध्ये आलं काय आपला नवरा इतरांच्या देशात लाच काढतो, याला कधी घरात खायला मिळतं की नाही, खायला मिळत नसल्यासारखं आलेले 4 पोहे बका बका खातोय, असं हरदास म्हणत छान रंगवतात. त्याला काहीतरी खाद्य आपल्या भागवतकारांनी पुरवलेलं आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. आणि मग एक अशी आठवण आहे की सुदामा आणि कृष्ण हे ये हृदयीचे ते हृदय जातले असे मित्र आहेत. कृष्ण म्हणतो सुदामाला, अरे आपण आता वर्षभर म्हणूया, वर्षभर एकत्र होतो आणि गुरुकुळ म्हणजे कसं असायचं, 24 तास एकत्र होतो आपण. तो प्रसंग तुला आठवतो काय? सुद्धा म्हणाला कुठला? ज्या प्रसंगातून आपल्या गुरुंचं आपल्यावरचं प्रेम लक्षात आलं तेव्हा त्याला आठवतो. घडलं असं, गुरु पत्नीनं सुदामा आणि कृष्णाला बोलवून सांगितलं की नेहमी ज्याला आपण सुख इंधन म्हणतो, सुख जुन्या काळात चुली, हे इंधन संपलंय आणि मी नवऱ्याला म्हणजे सांगितलं सांगायला विसरले. त्यांना असं सांगितलं की इतकं संपल्यावर सांगितलं तर ते रागवतील. तुम्ही काय करा, दोघंच जा आणि 2 दिवसापुरतं पुढे दोघं निधन घेऊन या, मग नवऱ्याला सांगूया. म्हणून गुपचूप सुदामा आणि श्रीकृष्ण गुरु मातेचं ऐकून दिवसा इंधन आणलं गेलं, पण इंधनही मिळेना. संध्याकाळ झाली, रात्र झाली, वनामध्ये चकवा असतो त्याच्यामध्ये ते फसले, रात्रभर फिरत राहिले. संध्याकाळ रात्र आल्यानंतर गुरुच्या लक्षात आलं की दोघंच अनुपस्थित आहेत. कळलं, गुरु पत्नीने पाठवलं, मग स्वतःवर जबाबदारी आहे. आणि म्हणून सांदीपनी ऋषी त्या दोघांचा शोध घेत रानात गेले आणि वर्णन केलंय, रात्रभर दोघं एकमेकाला शोधतायत आणि पहाटे एकमेकाला दोघं. आणि मग सांदीपनी दिसल्यानंतर या मुलांना आणि मुलं दिसल्यानंतर सांदीपनींचे डोळे भरून आले. तिघं एकत्र चालत परत आले. आपला गुरु आपल्यासाठी रात्रभर वनामध्ये फिरत होता, ही आठवण सुदामा तुला आठवते का रे? असं जेव्हा भगवान सुदामाला विचारतात
तेव्हा ते कथा आपल्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आपण अलीकडे गीताच्या मंडळाच्या वतीनं बालसंस्कार वर्गावर जरा जोर दिला. बालसंस्कार वर्ग तिथेही झाला, अन्य ठिकाणी होता, आणि भविष्यात आम्ही ठरवलं की बालसंस्कार वर्गावर जोर द्यायचा. त्यात ही गोष्ट सांगण्यासारखी आहे. अशाच गोष्टी मुलांना सांगितल्या आणि तुम्ही ऐकता, मी सहज तुम्हाला सांगतो. आपल्याला एक क्रांती करण्याची आता गरज आहे. क्रांती कसली बरं? तर जेवढे आपण आजोबा आहोत ना, त्या सगळ्या आजोबांनी सगळ्या नातवंडांनी एकत्र करून ते ऐकू देत नाही तर न ऐकू देत गोष्टी सांगायला सुरुवात केलीच पाहिजे. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो, माझा नातू बराच आता मोठा आहे, माझ्या अनुभवाने सांगतो की बालपणी आपण आपल्या नातवाला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतील, जे संस्कार केले असतील, ते मध्ये लुप्त झाल्यागत वाटतात. आणि कॉन्व्हेंटला शिकायला गेलं तर ते लुप्तच होतं. तर असं जे काय होतं ते वाटतं. पण पुन्हा मी सांगतो माझ्या अनुभवानं की त्या मुलांच्या वयाच्या 25ला 10 वर्षाचे असताना त्यांना जे संस्कार केले असतात, ही मुलं आज परदेशी असली तरी सुद्धा विसरत नाही. हे मी अनुभवातून तुम्हाला सांगतो. आणि मला तरी सांगावंच वाटतं. आणि एक आपण ध्यानात घेऊया की 60, 65, 70 आता आपलं आयुर्मान वाढतंय, आपण सक्षम आहोत. अशा वेळेला कसलं आयुष्य आपण घालवायचं नाही, त्याचा उपयोग करायचा. घरात नातवंड विषय तर सोसायटीतले नातवंड जमा करायचे, स्वतः उठून जायचं आणि शिकवायचं. 10 बिया पेरूया, एक बी तरी नक्की जगेल. आणि हे काम आता जोडून घेतो गीता बहिणीकडनं करायचं. जितका आम्हाला गीता संथा वर्गात रस आहे, जितका गीता बहिणीला गीता संथा वर्गात रस आहे, तेवढाच भविष्यामध्ये मी बालसंस्कार वर्गामध्ये रस घेणार आहे. आणि कोणी महानगरात आणि महाराष्ट्रात आणि मे महिन्यात फक्त नव्हे, आठवड्यातून एकदा कायमचं पाहिजे. महिन्यातून सुट्टी आपली पोहायला गेल्याला शिकलं असं नाही. लक्षात आलं? जरा विषयांतर झालं, पण शेवटी भागवत तरी कशाला शिकायचं? संस्कार देवो भव, आपला देव आता एकच आहे, संस्कार देवो भव. ही गोष्ट किती सुंदर आहे मला सांगा. गुरु पत्नी सांगते, म्हणजे गुरु माता. तेव्हा 12-14 वर्षाची मुलं लाकडं इंधन आणायला जंगलात जात आहेत, त्यांना वाघ सिंहाची भीती वाटली नसेल? रात्र झाली आहे, काय वाटलं असेल? झाडावर चढून बसायला लागेल, पण कोण खाली वाघ सिंह येतील माहिती नाही. आणि शोधायला गुरु येत आहेत आणि गुरुही फिरतायत. गोष्ट लक्षात आली. अशी आपण लोकांना सांगण्याची गरज. पोहे खाऊन झाले, आदर सत्कार झाला. 2-4 दिवस सुदामा राहिला. अभ्यंग स्नानापासून त्याला मिष्टान्न भोजनापर्यंत सगळं दिलं. 4 दिवस झाले, आता पाहुण्यानंतर किती दिवस राहायचं? सुदामाने विचार केला, आता निघतो. निघाला आणि परत एका मनात विचार आला, 2 विचार आले. पहिला विचार माणूस म्हणून आला, अरे काय बरं, मला इतकं सुखानं खायला घातलं, माझी बायको, माझी मुलं दरिद्री आहेत, त्यांचा विचार सुद्धा माझ्या मित्राच्या मनात येऊन साधं विचारलं पण नाही, किती मुलं आहेत, मुलगा मुलगी, काय वयाचे, काही विचारलं नाही, गोष्टी करतोय फक्त. लगेच मनात विचार आला की भागवत महत्वाचं आहे बघा. लगेच मनात विचार आला, मी त्याच्याकडे मित्र म्हणून गेलो होतो, मी त्याच्याकडे भक्त म्हणून गेलो होतो, आणि जर त्यानं मला काही दिलं असतं तर त्याचं ऋण माझ्या डोक्यावर राहिलं असतं. आणि भक्तानं नामस्मरणाचं ऋण भगवंताच्या डोक्यावर करावं. भगवंतानं भक्ताला काहीतरी देऊन ऋणांत करू नये, त्याला भगवत भक्ती म्हणत नाही. त्या अर्थी कृष्णानं मला काही दिलं नाही, हे माझ्या भगवत भक्तीला पोषक झालं. माणसाच्या मनात गीता, विवेक, सारासार विचार काय येतो बघा. आणि पहिला काय आला? विवेक जागा करणे. गीतेचं आणि भागवताचं काम. तर तसा विवेक जागा झाला. पण तुमची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. परत आला
आणि ज्या नगरात तो करत आला ते नगराचं रूपच पालटलं. सगळं नगर वेशीपासून मोठमोठे वाडे उभे. नेहमीची जी सामान्य माणसं नगरातून फिरत होती ती आता एकदम पौर जन झाली. त्यांच्या अंगावरचे कपडे बदलले. स्वतःच्या घरापाशी गेला तर पर्णकुटी ओळखेच ना, वाडाच. आणि दारात गेला तर या या म्हणाले सेवक. आता कोणीच बोलवत नव्हतं आजपर्यंत. आणि सेवक आत घेऊन गेले आणि समोर राणी शोभावी अशा वेशामध्ये सुदामाची पत्नी आली आणि म्हणायला लागली, 4 दिवस तुम्ही गेलात पण 4 दिवसापूर्वीच इथं सगळं मिळालं. आता इथं आनंदात राहून तुम्ही कधी परत येताय याची मी वाट बघते. आपल्याकडे मराठीत छान म्हण आहे, न मागे तल्याची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. जो मागत नाही त्याला जास्त मिळते. त्याचा अर्थ फार ताणायचं नाही. पण तुकोबाई आपल्याला म्हणाले, नसावे ओशाळ मान देती सकल. घेणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा हात वर असतो. तर आपण शक्यतो याचक वृत्ती ही आपल्या ठिकाणी नसावी. आणि भक्ती तर नसावीच. म्हणून मी वारीचा उल्लेख केला. पुन्हा पावसातून जायचं, चालत जायचं. 13 दिवस किमान किमान, कधी 15. आणि येतानाही चालत. इतकं चालत जायचं आणि काय मागायचं देवाकडे? काही नाही. मुलीनं माहेरी गेल्यावर आईची मिठी मागायची. आता तिथं मिठी घालता येत नाही, पण पायावर दिठी ठेवायची, डोकं ठेवायचं. ती पांढरंग धुतलं. आणि खरंच मला सांगा, तुम्हाला असं माहिती आहे ना की पिढ्यान पिढ्या घरामध्ये वारी आहे. पिढ्यान पिढ्या पणजोबा आजोबा, करता मुलगा मुलगा. त्यावेळेला आजोबा 5 वर्षाच्या मुलाला खांद्यावर घेऊन वारी करतात. आपण चित्र बघ ते आहे ना. मग मला तुम्ही सांगा, ती तारीख, तो दिवस पंचांच्या काल निर्णयमध्ये बघायचा, सगळे व्याप बाजूला ठेवायचे आणि वारीला 2 नाही जात माणसं, किमान 1 तरी जातात. असं आपण अन्य कुठे जातो पाहू? माझ्यासारखा प्राध्यापक असला तर कुठे चर्चा सत्रात मला सेमिनारमध्ये बोलवावं लागतं. जाता येताचं भाडं द्यावं लागतं, अलीकडे विमानाचं द्यावं लागतं. मी तिथे गेल्यानंतर मी भाषण करणार, मला पाकिट द्यावं लागतं, तरच मी जातो. त्याला मी कुठे जात नाही ना. मग विठ्ठल तर काय कोणाला मनी ऑर्डर करते असं काम ऐकलेलं नाहीये. का माणसं जातात? पिढ्यानपिढ्या का जातात? काय मिळतं? पुन्हा सांगतो मला, वारीमध्ये नवस आल्यास एकही मला उदाहरण दाखवा. नवस आल्यास एकही मिळणारच नाही. नाहीतर ती प्रकारला होईल कोणी करत असतात, तो वारकरी नव्हे. हे सगळं भागवत आपल्याला शिकवतंय. आणि अशाच भागवती प्रकरणामधून, शेवटचं वाक्य, अशाच भागवती प्रकरणामधून आपलं संत साहित्य पुष्ट झालंय आणि आपलं पंत म्हणजे पंडिती साहित्य पुष्ट झालंय. हे खऱ्या अर्थानं खाण आणि सोन्याची, त्या खऱ्या अर्थानं कामधेनूचं दूध आहे, कल्पवृक्ष आहे. त्याच्यातून अनेक गोष्टी भगवंताच्या भक्तीच्या मिळतात आणि त्या तुमच्या माझ्यापर्यंत संत पंत यांनी पोचवल्या. खरंच आपण भाग्यवान. दशमस्कंधाच्या अगदी अखेरच्या भागाकडे आपण आहोत. आणखी 1-2 तास लागतील, दशमस्कंध संपेल. मग एकादशी स्कंध लागेल, त्याला काही तास लागतील आणि मग भागवत पुराणातलं पुरं. ठीक आहे. आस्था.